कीर्तनकार संगीताताई पवार यांची आश्रमात हत्या झाली आहे। धक्कादायक खून झालाय। वैजापूर आश्रमात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांच्या हत्या प्रकरण झालंय। छत्रपती संभाजीनगर वैजापूर येथील चिंचवड गाव येथील आश्रमात प्रसिद्ध कीर्तनकार संगीताताई पवार वय वर्ष 44 यांना अज्ञात हत्यारांनी अचंबितपणे दगडाने ठेचून खून केलाय। ही घटना आज म्हणजे 28 जून 2025 रोजी सकाळी उद्धट अवस्थेत आढळून आली आहे, ज्यामुळे परिसरात सळसळ उडाली आहे। बिहार हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय जिथे मोबाईल ॲपद्वारे कुठूनही मतदान करता येणार आहे। ESCCBA4 ॲपद्वारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आणि स्थलांतरित कामगार 28 जून रोजी होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदान करू शकणार आहेत। ही प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असून ब्लॉकचेन आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। विविध मराठी माध्यमांनुसार चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदी सर्वाधिक चर्चेत आहे। त्यांच्या संघटन पद्धतीमुळे आणि पक्षातील पकडेमुळे ते योग्य उमेदवार मानले जातात। केंद्र सरकारने एसीचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवण्याचा विचार मांडला असला तरी तो नियम लगेच लागू होणार नसल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी सांगितलंय की ही योजना 2050 नंतरच टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे। ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी हा प्रस्ताव असून सध्या जनतेवर कोणताही सक्तीचा नियम नाहीये। पैठणहून 18 जून रोजी संत एकनाथ महाराज पालखी वारीच्या 426व्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। यावर्षी पहिल्यांदाच 120 किलो चांदीच्या भव्य रथावरती महाराजांच्या पादुका ठेवून दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे आणि या यात्रेत हजारो वारकरी सहभागी झाले असून प्रथम मुक्काम शिरूर कासार येथे ढोल ताशांच्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरती जोरदार टीका करत म्हटलंय की सोनिया अजून होशात आले नाहीत का, एक कटू आणि गंभीर होऊन विस्तृत भाष्य। पाटलांनी या टिप्पणीत बोलण्याचा तेजस्वी अंदाज वापरून सूचित केले की राऊतांनी राजकारणातील स्थिती आणि निर्णयबुद्धी पूर्णपणे विसरली आहे। हा आवाज शेवटच्या काही दिवसातच महाराष्ट्राच्या शिवसेना UBT गटात वाढता तणाव दाखवतोय, ज्या दोन्ही गटांमधील नेत्यांच्या सार्वजनिक आरोप प्रत्यारोपांनी विरोधात्मक वातावरण निर्माण केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी बळ विरोधात 5 जुलै रोजी मुंबईत एकत्र मोर्चाचं नेतृत्व करण्याची घोषणा केली आहे। या मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांना तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांना सोपवण्यात आली आहे। मोर्चाच्या वेळी आणि मार्ग लवकरच जाहीर होणार आहेत। राज्य सरकारने 52 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिलेत। नाशिक ACBच्या SP शर्मिष्ठा वालावलकर यांची बदली करून त्या जागी भारत तांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। DCP प्रशांत बच्छाव यांची कोल्हापूरला तर DCP चंद्रकांत खांडवी यांची धुळ्याला बदली झाली आहे। याशिवाय आणखी काही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे। मुंबईच्या भांडूप परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेच्या 2.5 वर्षाच्या मुलावरती भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या मालक-मालकिणीने अमानुष अत्याचार केलाय। कापड्याने गरम करून शरीर जाळले आणि मारहाण करत अशा पद्धतीने छळ करण्यात आलाय। पोलिसांनी वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव या दंपत्याला अटक केली असून मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। इस्रायल-इराण युद्धबंदीनंतर येमेनमधील हुती बंडखोरांना इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा केलाय आणि या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक भागांमध्ये सायरन वाजलाय। इस्रायल सैन्याने क्षेपणास्त्रे आकाशातच निष्क्रिय केल्याचा दावा देखील केलाय। हुतींनी स्पष्ट केलंय की ते इराण-इस्रायल युद्धबंदीत सहभागी नाहीत आणि गाझा प्रकरणावरून ते आपली कारवाई सुरूच ठेवणार आहेत। सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं माहिती आहे।